ह्याच मताचा आहे की माझा झोपडपट्टीत राहणारा, चाळीत राहणारा, इमारतीत राहणारा जो ठाणेकर आहे त्याच्या दैनंदिन गरजा जोपर्यंत आम्ही भागवत नाही तर मोठ्या मोठ्या आम्ही विकासाच्या नुसत्या गप्पा मारून चालणार नाही. की जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढा कचरा वाढणार, तिथला कचरा तिथेच डिझॉल्व्ह झाला पाहिजे. कचऱ्याचे ढीग पण दिसणार नाहीत आणि योग्य पद्धतीने तुम्ही ओला कचरा, सुखा कचरा याची विल्हेवाट पण लावू शकणार आहोत. आणि त्या दिशेने त्याची योजना जी आहे ती आपली तयार आहे. डम्पिंग संकल्पना जी पूर्वी होती की कुठेतरी फार मोठी जागा बघायची आणि काही प्रमाणात तिथे न्यायचा, परंतु एरिया वाईज ही मशिनरी लावून बाजूला ठेवून दुर्गंधी मुक्त, पर्यावरणीय युक्त अशा प्रकारचं त्या ठिकाणी यंत्रणा उभी करायची. आणि त्याच्यामुळे तर त्या ठिकाणी डम्पिंगच्या इथे त्यांनी गार्डन तयार केलेले आहेत, हिरवळ दिसते की बाबा याच्यावर आम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे. तर ती संकल्पना आपल्याला राबवावीच लागेल.